आज सकाळ सकाळ अनिल कडबा घ्यायला आला होता. मस्तपैकी कडबा घेतला त्याने, 2 पाचुंदे घेतले. आणि कसं आहे, त्यांच्याकडे हिरा चारा आहे पण कोरडा चारा नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी 2 पाचुंदे चालवते गावरान जनावरांसाठी. हे गावात हे शेरडा वळवणं हे सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. नगर निघालो होतो यांना सोडायला, बहीण आणि भाचे. इकडं आम्हालाही भेटले 2 जण, अजित आणि अमोल. म्हणले कुठं निघालं, म्हणलं चाललो बा पोरांना सोडायला. मग बाय बाय करून निघालो पुढं. मग पुढं म्हणलं चला ऊन लागत होतं, म्हणलं चला थोडं थंड काहीतरी घेतलं पाहिजे. ती जाहिरात नाही का, येऊन नट उडत आला, ढगातून आला, डोंगरावून आला, मग ते प्यायचं थम्सअप बिम्सअप, तसं काय आपल्याला जमत नाही. त्याच्यामुळे आपण सरळ घुसलो ऊसाच्या गाडीकडं. मस्तपैकी त्यांना म्हणलं 4 रस बनवा. स्वराची इच्छा नव्हती पुण्याला जायची, तिचं तोंड उतरलेलं होतं, पण काय करणार, जावं लागेल ना, शाळा होती. आणि मोंट्याला वाटायचं कधी मला रस भेटत होती, कारण ऊन लय लागत होतं. थंड असा रस तयार केला आणि मोंट्याला देतं की नाही, आणि त्यांनी पाहिलं, म्हणलं मोंट्याला द्या. मग मोंट्याने मस्तपैकी रस प्याला. पुणे स्टँडला आलं तर सोडायला त्यांना, आणि गर्दी भरपूर दिसत होती. म्हटलं यायला तर किती वेळ लागतं का नू, पण बस भरपूर येत होत्या, तरी पण काही जागा भेटत नव्हती बसायला. त्याच्यामुळे आणि तेवढ्यात तिथे एक ते नर्स आल्या, त्या म्हणल्या का पोलिओचा डोस घेता का, किती वर्षाची येतं काय. त्यांच्यासोबत थोडी बातचीत केली, पण नेमकं काय आहे तर त्यांनी सांगितलं शासनाची चालू आहे पोलिओसाठीचं. फॉरेनर आलं ते इथं आणि कंडक्टर पण होते. ते त्यांना म्हणलं काय करते, म्हणलं आलो आता ड्युटी करून, आता निघालो घरी. ठीक आहे म्हणलं करा. इकडं वातावरण स्टँडचं एकदम भारी होतं, मस्त गाड्या येत होत्या, मस्त जात होत्या, पण जागा काही भेटत नव्हती. जवळ तासभर आमचा तिथंच मोडा, कारण लहान मुलं असल्यावर थोडी व्यवस्थित जागा बघून द्यावं लागते. मग तोपर्यंत तिथं बघा तुम्ही गंमत, बटाटवडी, थम्सअप, हे सगळे लोक पोटापाण्यासाठी त्यांचं काम करीत होते. आणि मस्तपैकी सूचना कानावर पडत होत्या. बस आली का लोक पळायचे आणि फुल धिंगाणं चालू होतं. शेवटी बस आली, म्हणलं चढा तुम्हाला देतो आता शेवटी बसून. मग त्यांना बसून दिलं मस्तपैकी. म्हणलं आता बाय बाय करा म्हणून टी-शर्टला, म्हणलं एकदा मला, म्हणजे कसं मी जायला मोकळं होईन. ते म्हणलं ठीक आहे. त्याच्या खाली मोदी होती, मोदीला बी बाय बाय केला. आणि स्वराची इच्छा नव्हती, स्वरा अजून रुसलेली होती का मला नाही जायचं म्हणून, पण आता काय पर्याय नाही. मोदी बाबाला रामराम करून बसला बी बाय बाय केला आणि जे त्याच्या जागेवर पोहोचले. ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा. धन्यवाद.